मोबाईल फोन सायलेंट करा आणि तयार राहा. आता थोड्याच वेळात आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि त्याआधी आपल्या कार्यक्रमाचे आकर्षण प्रवीण भाऊ दरेकर साहेब यांचे आगमन झालेले आहे. तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्या स्वागतासाठी. जोरदार. हॅलो, पुन्हा एकदा स्वागत करतो माजी आमदार श्री प्रवीण भाऊ दरेकर यांचं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांची उपस्थिती खरंच वंदनीय आहे आपल्या या कार्यक्रमासाठी. धन्यवाद. गणेश भाऊ हॅलो अँड गुड इव्हनिंग एव्हरीवन. कृपया सगळ्यांनी स्थानापन्न व्हा, माझी अशी विनंती आहे सर्वांनीच. आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आता 2 मिनिटात. सर्वांना विनंती आहे, कृपया करून स्थानापन्न व्हा. खुर्च्या रिकाम्या आहेत आपल्या समोर. मित्रांनो, हर शाम एक याद लेकर आती है, हर शाम एक याद देकर जाती है. आज की शाम बड़ी खास है क्योंकि हमको एक साथ लेकर आई है. तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे तुम्हा सर्वांसाठी. सर्वात आधी की तुम्ही आपल्या आयुष्यातील एक अमूल्य वेळ काढून इकडे उपस्थिती दाखवली त्याबद्दल खरंच खरंच तुमचे धन्यवाद. कार्यक्रम सुरू होण्याआधी मी काय सांगू इच्छितो की इतिहास घडवणारा व्यक्ती इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारा व्यक्ती इतिहास घडवू शकत नाही. हा एक मोठा इतिहास आहे. सॉरी. तर मी सांगत होतो की इतिहास घडवणारा व्यक्ती इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारा व्यक्ती इतिहास घडवू शकत नाही. एक मोठा इतिहास आहे. निरक्षर न्यू टिळकनगर रिद्धी सिद्धी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि गोजस्वी त्यात यात मातीत घडला असं सांगायला हरकत नाहीये. सध्या खूप शायरी फेमस होते बघा सोशल मीडियावर कि जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. तर या बदलणाऱ्या इतिहासाच्या या क्षणामध्ये तुम्ही आम्ही इथे उपस्थित राहून जे साक्षीदार बनलेले आहात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमाची सुरुवात ही कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गणपतीला वंदन करूनच केली जाते. आजच्या ही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेशाला वंदन करून दीप प्रज्वलित करून करणार आहोत. तर त्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करू इच्छितो या सोसायटीचे सिनियर मेंबर्स आहेत. त्यांना कृपया करून इथे उपस्थित असतील सिनियर मेंबर्स त्यांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी यावं. हॅलो. तर विनंती करतो सोसायटीचे सिनियर मेंबर्स आहेत त्यांनी कृपया करून दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि सुरुवात करावी. धन्यवाद. आणि तसेच आमदार श्री प्रवीण भाऊ दरेकर यांनी देखील दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाला 4 चांद लावण्याची कृपा करावी. गुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः.
सर्व मान्यवरांचा खूप खूप धन्यवाद. तर मी या कार्यक्रमाला पुढे घेऊन जातो आणि आपल्या कार्यक्रमाचे जे किंवा या सोसायटीचे चेअरमन जे आहेत चंद्रकांतजी तावडे आणि सेक्रेटरी आनंदजी राऊत यांना विनंती करतो त्यांनी कृपा करून स्टेजवरती आहेत. लोगों के साथ हो जाएगा वो पूरा. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे सोसायटीचे चेअरमन चंद्रकांतजी तावडे आणि आनंदजी राऊत यांच्यासाठी देखील जोरदार टाळा झाला पाहिजे. मी माईक यांच्याकडे सोबवतो आणि कृपया करून 2 शब्द तुमच्यासाठी. नमस्कार. जोरात आवाज द्या सर्वांनी. नमस्कार. आज या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. गेली 30 वर्ष आपण ज्या आतुरतेने आपल्या सोसायटीचं जे काम करणार होतो त्या कामासाठी आता आपण सुरुवात केलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या सहकार्याने आपलं हे काम 12-13 वर्षे लागली त्या 12-13 वर्षामध्ये जे काही तुम्ही सहकार्य केलेले आहात ते फार मोलाचं आहे. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणाहून आपण बाहेर जरी गेले असाल तरी मनाने तुम्ही इथेच आहात हे मला सांगताना आनंद होत आहे. आज या ठिकाणी बरीचशी कामं आपली झालेली आहेत आणि पुढच्या वाटचालीला आपण आता सुरुवात केलेलीच आहेत आणि आज तुम्हाला हे समोर आपल्याला दृश्य दिसत आहे. आता हे सर्व करत असताना किती कोणाला काय त्रास झाला काय झाला हे सर्वांना श्रुत आहे. आता आपण या ठिकाणी जे आपण जमलेलो आहोत ते एक मोठ्या आनंदाने आपण एक स्वप्न बघितलेलं आहे की आपण 2 रूम किचनमध्ये आपण जाऊन या ठिकाणी राहायचं आहे. हे आपण स्वप्न घेऊन या ठिकाणी आपण आलेले आहेत आणि त्याची सुरुवात टॉपकाने आणि मोदी साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे. तर आपलं एवढं सहकार्य फार मोठं आहे आणि आपला सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे यामध्ये. त्यामध्ये आणि जे काही आपण या ठिकाणी आता पुढील कार्यक्रम आपण घेणार आहोत ते आपले सरचिटणीस आनंद राऊत हे तुम्हाला मार्गदर्शन करतील पुढील. आणि मी सर्वांचे आभार मानून धन्यवाद. नमस्कार सभासद आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री प्रवीण दरेकर साहेब यांचं स्वागत. मी आनंद राऊत या रिद्धी-सिद्धी सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून आपल्यासमोर उभा आहे आणि मी आता आपल्या चेअरमन अध्यक्ष श्री तावडे साहेब यांनी आपल्या या प्रोजेक्टबद्दल किंवा आपली सोसायटी किती वर्ष झाली वगैरे याबद्दल थोडक्यात माहिती दिली. तर आता फक्त मी आपला हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल थोडक्यात, कारण आपल्याला वेळ फार कमी आहे आणि त्या कमी वेळात आपल्याला बरेचसे कार्यक्रम आटपायचे आहेत. तर मी हा आपला जो प्रोजेक्ट किंवा हा जो प्रकल्प आहे पुनर्विकासाचा त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. तर नवीन टिळकनगरमधील ही पहिली संस्था आहे आमची नवीन टिळकनगर रिद्धी-सिद्धी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. स्वयं पुनर्विकास या पद्धतीने पहिला प्रोजेक्ट या टिळकनगर आणि नवीन टिळकनगर या भागामध्ये राबवला जात आहे आणि तो आमचे जे PMC आहेत प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट जे आहेत टफकॉन्स यांच्या सहकार्याने आणि मुंबई बँकेच्या सहकार्याने असं दोघांच्या सहकार्याने मिळून आम्ही हा जो प्रकल्प आहे तो तडीस नेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. तर याच्या पुढील या प्रकल्पाची जी पूर्ण बाकीची जी माहिती आहे टेक्निकल म्हणा किंवा काय, तर पाठीमागे टफकॉन्सची सगळी अधिकारी मंडळी बसलेली आहेत. तुम्हाला जर त्या प्रोजेक्टबद्दल टेक्निकल किंवा बाकीच्या काही जर माहिती हव्या असतील तर ते पण आम्हाला टफकॉन्सकडून जे सहकार्य मिळालं या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये वास्तविक त्यांची आणि आमची ओळख अगोदर पूर्वी एक बिल्डर म्हणून झाली होती
काही कारणास्तव अर्थात हे या अशा प्रकल्पामध्ये अशा गोष्टी होत असतात, पण नंतर आमच्या नशिबाने म्हणा आणि आमच्या सोसायटीच्या नशिबाने त्या प्रकल्पाला PMC म्हणून आम्हाला टफकॉन्सिस माणसं लाभली. त्याच्यामध्ये गायतोंडे साहेब आणि डेडिया साहेब यांनी आम्हाला म्हणजे ज्या पहिल्या मीटिंगमध्ये जे इम्प्रेस केलं होतं डेडिया साहेबांनी, मला तो दिवस आणि ती संध्याकाळ आठवते की त्यांनी जे आम्हाला त्या प्रोजेक्टचं रिप्रेझेंटेशन केलं होतं त्यामध्ये आम्ही सगळे इम्प्रेस झालो होतो आणि त्याच वेळेला आम्ही ठरवलं होतं की ही माणसं आपल्यासाठी योग्य आहेत. आणि खरोखर आज तो दिवस त्यांच्यामुळे दिसतो आहे आणि आता हा एवढा सगळा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्यासमोर जो होतो आहे, तर याच्यात आमचे तरुण सभासद जे आहेत, मी त्यांचं नाव नंतर घेणारच आहे, त्या तरुण सभासदांमुळे हा एवढा मोठा कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळतो आहे, अनुभवायला मिळतो आहे. आणि असाच हा जो कार्यक्रम आहे आपल्या पुनर्विकासाचा, स्वयं पुनर्विकासाचा, तो असाच तडीस जाऊन दे अशी इच्छा मी व्यक्त करतो आणि आपल्याकडनं शुभेच्छाचं अपेक्षा करतो. आणि दुसरं एक मला ऐकलं आहे, मोदी साहेब, तर यांनी आपल्याला बरंचसं आर्थिक सहकार्य आणि सुरुवातीच्या म्हणजे ज्या काळामध्ये जे मेन आर्थिक सहकार्य होतं ते विट्रॅकचे मोदी साहेबांमुळेच आपल्याला लाभलं. कृपया त्यांच्यासाठी पण टाळ्या होऊन जाऊ द्या. असं आजचा हा कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहून शोभा आणली त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते आपण तिथे खाली जायचं. जोरदार डान्स झाला पाहिजे, खूप सुंदर असं. मी विनंती करतो खाली नका जाऊ, तुम्हालाच परत वरती येण्याची गरज लागणार आहे आणि मग तुम्हाला त्रास नको त्या गोष्टीसाठी. तर कार्यक्रमाला पुढे घेऊन जात आपण आता ज्या मेन कार्यासाठी आपण इकडे उपस्थित आहोत, आपल्यासमोर इकडे अनावरण होणार आहे प्रोजेक्ट लोगोचं. तुमच्यामध्ये मला ती एनर्जी दिसत नाही. प्रोजेक्ट लोगो करायचं की नाही, अनविलिंग करायचं की नाही, एकदा जोरदार हो म्हणा. आवाज येत नाही. इथे बसले, तिथे तुम्हाला नाश्ता वगैरे मिळाला नाही आहे का? तेवढं चालू आहे, एकदा जोरदार म्हणा हो. अनविलिंग करायचंय तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या प्रोजेक्ट लोगोसाठी. आणि आता प्रोजेक्ट लोगो अनविलिंग करतील आपल्या सेक्रेटरी. एक मिनटं, ते अनविलिंग करणार आहेत आपल्याकडे जे सोसायटीचे चेअरमन आहेत चंद्रकांतजी राऊत, चंद्रकांतजी तावडे आणि आनंद राऊतजी जे सेक्रेटरी आहेत. शब्दांसाठी जरा माफी असावी. मित्रांनो, बदल ही काळाची गरज आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर बदललं पाहिजे, पण काही बदल असे पण नसावेत. ते कसे नसावेत, काय बदल असावेत हे सर्वांनाच माहिती असतात, पण बदल कसे नसावेत हे मी तुम्हाला सांगतो. एक छोटासा किस्सा आहे की पहिला आपल्या घराच्या दारावर पाटी लागायची की अतिथी देवो भव, म्हणजे आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना आपण देव म्हणायचो, अतिथी म्हणायचो आणि आपण त्यांचं स्वागत करायचो. काही वेळानंतर तो काळ निघून गेला. नवीन पाटी यायला लागली, शुभ लाभ. शुभ लाभची पाटी म्हणजे शुभही आमचंच व्हावं, लाभही आमचाच व्हावा आणि आमच्या घरातला येणाऱ्या जाणाऱ्यांनी तो करावा, असा त्याचा अर्थ निघू शकतो. तोही काळ निघून गेला, शुभलाभचाही काळ निघून गेला. त्याच्यानंतर काळ आला ते इंग्रजी पाट्यांचा, वेलकम. आपण इथे स्वभाषीय असूनही इतर भाषांचे पाटी लावायला लागलो वेलकमचा. काही वेळानंतर तोही काळ निघून गेला, वेलकमही निघून गेलं आणि आता आपण पाटी लावतो की कुत्तो से सावधान. म्हणजे एकीकडे काळ कुठे होता की आपण अतिथींना देव मानायचो आणि आता कोण अतिथी आपल्या घरीच येऊ नये म्हणून आपण कुत्रं बांधून ठेवतो. तर असा बदल नसावा हे सांगण्याचा हा उद्देश होता. बदल असला पाहिजे. तुझं आता तुमच्या समोर न्यू टिळकनगरमध्ये रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स स्वयंपूर्ण विकास हे घेऊन येतात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यासाठी, जोरदार. आणि मी विनंती करतो की चंद्रकांतजी तावडे आणि आनंदजी राऊत यांच्या हस्ते आता लोगो अनविलिंग होईल. प्रोजेक्ट लोगो जो आहे तो अनविलिंग होईल. धन्यवाद.
हॅलो. एक भूलचूक माफ असावी. आपण सर्वांचं स्वागत केलं, पण जे मुंबई बँकेचे व्हाईस चेअरमन आहेत सिद्धार्थ कांबळे सर यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे. माफी असावी सर, निघून गेला, राहून गेला गडबडीमध्ये, हरकत नाही. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. आज या कार्यक्रमामध्ये तुमची उपस्थिती खरंच खूप वंदनीय होती आणि वंदनीय आहे. आणि आता मी विनंती करतो की लोगो कृपया करून घेऊन या आणि याचं अनविलिंगसाठी जरा मोबाईल चालू ठेवा, कॅमेरा ऑन करा आणि सज्ज व्हा हा क्षण तुमच्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार. टाळ्यांमध्ये काही कंजूसी नाही पाहिजे. जसाही लोगो अनावरण होईल जोरदार टाळ्या पाहिजेत. म्हणतात ना की जैसे हर जीजा को अपनी साली पसंद होती है वैसे हर कार्यक्रम को ताली पसंद होती है. तर टाळ्यांमध्ये कंजूसी करू नका प्लीज. काही तांत्रिक बिघाडीमुळे थोडासा वेळ लागतोय, हरकत नाही. तोपर्यंत मी विनंती करेल की आनंदजी राऊत सर, कृपया करून तुम्ही 2 शब्दामध्ये एक एक्सपिरियन्स सांगा तुमचा आतापर्यंतचा. माझा अनुभव या सोसायटीच्या बाबतीत सांगायचा झाला तर खूप म्हणजे मी सांगू शकतो. अर्थात मी ओरिजिनल सभासद नाही, म्हणजे माझा या सोसायटीमध्ये 1996 साली मी इथे माझं घर विकत घेतलं. त्याच्या मागेसुद्धा एक मोठी कहाणी आहे. अर्थात पर्सनल काही गोष्टी नुसत्या फक्त त्याच्या आठवणी ठेवायच्या असतात. त्यावेळची परिस्थिती काय होती किंवा काय कसं काय होतं त्यावेळेला मला माहितीही नव्हतं की मी या संस्थेचा सचिव किंवा माझ्या हातात अशा काही गोष्टी येतील. पण कालांतराने अशा काही बदल म्हणतात ना, आताच यांनी सांगितलं की आपल्याला एखादी गोष्ट घडवायची असेल तर त्याच्यात बदल करावे लागतात आणि त्या बदलाचा फायदा हा आपल्या सभासदांना मिळावा ही माझी प्रामाणिक इच्छा त्यावेळेपासून होती. अर्थात त्यावेळेला नवीन टिळकनगरमध्ये पुनर्विकासाचं वारं शिरलं नव्हतं, ते जुन्या टिळकनगरमध्ये होतं. तर आम्हाला फक्त एक इच्छा, एक आस लागून राहिली होती, कधीतरी आमचा पण पुनर्विकास होईल, आमचा इन द सेन्स या इमारतींचा, आणि मग आम्हाला मोठ्या घरात राहायला मिळेल. असं करता करता आज आज हे 2023 साल उजाडलं आणि आमच्या या कामाचा शुभमुहूर्ताचा नारळ फुटला असं म्हणायला लागेल. याच्या पाठीमागे अथक परिश्रम आमचे चेअरमन साहेब आणि हे म्हणजे फाउंडर मेंबर हे पूर्वीपासून, म्हणजे जेव्हा ही बिल्डिंग 1987 सालीपासून या टिळकनगरमध्ये त्या दिवसापासून हे त्या संस्थेचे चेअरमन म्हणून काम करत होते. माझ्या अगोदर 2 सेक्रेटरी झाले. एक राऊत म्हणूनच होते, अंकुश राऊत, आणि नंतर आपले जे तरुण मजर म्हणून खान म्हणून त्यांचे वडील श्री खान साहेब हे एक सेक्रेटरी होते. त्यांच्यानंतर मग माझ्या हातात ही गांधी पण नंतर माझ्या हातामध्ये ही धुरा आली आणि त्यावेळेला या पुनर्विकास प्रकल्पाला वेग आला आणि आम्हाला थोडेसे अंधुकशी आशा निर्माण झाली की आपल्या ही बिल्डिंगचा पुनर्विकास होऊ शकतो. अर्थात त्यावेळेला स्वयं पुनर्विकास ही संकल्पनाच नव्हती. आम्ही आमचा पुनर्विकास या एखाद्या बिल्डर मार्फत करायचा असंच आमच्या मनामध्ये होते. आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो, बरेच अनुभव घेतले, चांगले वाईट. अर्थात त्या गोष्टीमधून आम्ही शिकत गेलो आणि एकच आहे, माझ्या 40 सभासदांनी, म्हणजे मी धरून आमचे 40 सभासद आहेत, या सर्व सभासदांनी मला तितकीच मोलाची आणि एकदम म्हणतात ना भक्कम साथ दिली. म्हणून हा जो पुनर्विकासाचा जो म्हणजे फायदा जो आहे हा आम्हा 40 जणांचा झाला आणि आता आमच्या बिल्डिंगमध्ये जे नवीन सभासद येणार आहेत त्यांनाही होणार आहे. बरं, हे आमचा जो प्रोजेक्ट आहे हा अगदी हॉट केक अशा जागेवरती आहे. म्हणजे हे इथल्या लोकांना सांगायला नको, पण
इथले जे आता हे PMCचे जे काही आहेत आणि मुंबई बँकेचे सभासद किंवा हां मोदी साहेबांचं वगैरे या लोकांना तर ह्या काही ज्या गोष्टी आहेत या सगळ्या मी तुम्हाला नंतर विस्ताराने सांगेनच. आता त्याआधी आपण आपल्या लोगोचं म्हणजे आपला जो बोधचिन्ह आहे त्याचं आपण अनावरण करायचं आहे. 1 मिनिट. मी तुम्हालाच विनंती करेन आनंदजी राऊत सर आणि चंद्रकांतजी तावडे सर की तुमच्या हस्ते या प्रोजेक्ट लोगोचं अनावरण झालं पाहिजे. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. अनावरण झाल्यानंतर जोरदार मध्ये जाओ थोडं मध्ये जाओ. खालची रशी पकडा फक्त ना, खालची रशी पकडा. क्या बात आहे. सुंदर असा लोगोचं अनावरण झालेलं आहे. खूपच छान असा बदल आपल्यासमोर दिसून येतोय. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार. त्यानंतर मी विनंती करतो की जे सिनियर मेंबर्स असतील सोसायटीचे त्यांनी कृपया करून एका बाजूला व्हा की तुमच्या हस्ते आता आभार प्रकट होणार आहेत. दरेकर जी किसके आप नीचे जाके पहनाएंगे। हाँ नीचे जाके तावड़े सर के हस्ते। उनको ऊपर बुलाना पड़ेगा. उनको बाद में ऊपर बुलाएंगे, नीचे से ही वो अनवीलिंग करेंगे। अभी उनको उनका इंट्रोडक्शन दे दीजिए और तावड़े सर को रिक्वेस्ट कीजिए कि आप उनको शॉल और उनको बुके दिए, तो वहाँ पे नीचे ही सारे डिग्नेटरीज को बुके दिया जाएगा. वहीं से खींचेंगे तो ये अनवील होगा, फिर सोसाइटी का एक लोगो प्ले होगा. ठीक आहे सर. चंद्रकांत सर आणि आनंद सर कृपया तुम्ही खाली येऊन स्थानापन्न व्हा. धन्यवाद. मित्रांनो कार्यक्रमाला पुढे घेऊन जात तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की स्वपुनर्विकास ही मोहीम माननीय प्रवीणभाऊ दरेकरजी आमदार प्रवीणभाऊ दरेकरजी या साहेबांमुळे चालू झालेली आहे. त्यांच्यामुळे आज मुंबईमध्ये लोकांच्या मनामध्ये स्वपुनर्विकास ही संकल्पना आली आणि आता अनेक सोसायट्या या संकल्पना घेऊन पुढे येत आहेत. आणि या संकल्पनेला जो कोणी महत्त्वाची साथ दिली असेल तर ती आहे मुंबई बँक यांनी. मुंबई बँक ही भारतातली सर्वप्रथम बँक आहे जी स्वपुनर्विकास यासाठी कर्ज उपलब्ध करून देते. आजपर्यंत एकही बँक अशी नाही आहे जी स्वपुनर्विकास या प्रकल्पासाठी सोसायटींना कर्ज देते. पण या बँक व्यक्तिमत्व कर्ज देत आहेत परंतु कोणत्याही सोसायटीला नाही. परंतु आता मुंबई बँक स्वपुनर्विकास हे कर्ज देण्यासाठी अनेक सोसायट्यांना मुंबईमध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देखील देत आहेत. तसेच मुंबई बँक या संदर्भात एक GR देखील केला आहे. तो आम्हाला भविष्यात मदत करेल अशी आशा बाळगतो. ज्यामध्ये सध्याचा 12.5 व्याज दर आणि 4% कमी होईल जो सोसायटीला मोठा दिलासा आहे. तसेच यासाठी साहेब खूप प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांना या सर्व कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा देतो. तसेच या कार्यक्रमासाठी खास आकर्षण म्हणून त्यांची उपस्थिती आज इकडे आपल्याला वंदनीय आहे. प्रवीणभाऊ दरेकर यांचं निमंत्रण आपण जे केलं आणि त्यांनी खूपच निमंत्रण त्यांनी स्वीकारलं याच्यासाठी खूप त्यांचे धन्यवाद. मी विनंती करेल या सोसायटीचे जे चेअरमन आहेत आणि सेक्रेटरी आहेत चंद्रकांतजी तावडे आणि आनंदजी राऊत यांना विनंती करेल की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार प्रवीण दरेकर साहेब यांचं अभिनंदन करायचं आहे. पुष्पगुच्छ देऊन मी अनाऊन्स करेल. मी विनंती करतो
की कृपयाने सगळ्यांनी टाळ्यांनी साथ द्यायची आहे आणि मनसोक्त त्यांचा आभार प्रकट करायचा की आपल्या शब्दाला मान देऊन त्यांनी आज इथे उपस्थिती दाखवलेली आहे आमदार प्रवीण दरेकर साहेबांनी. खूप खूप धन्यवाद. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करीत आहोत. धन्यवाद. तसेच मुंबई बँक यांचे व्हाईस चेअरमन सिद्धार्थ कांबळे यांचे देखील पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन शॉल नाही पुष्पगुच्छ पुष्पगुच्छ त्यांनी पुष्पगुच्छ देऊन कृपा करून त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद की त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन आज इथे उपस्थिती दाखवली. व्हाईस चेअरमन सिद्धार्थ कांबळे. आणि तसेच मुंबई बँकचे संचालक पवार साहेब यांना देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आभार प्रकट करायचा आहे. त्यांना देखील खूप खूप धन्यवाद. तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. हॅलो. तसेच माजी नगरसेवक राजा चौगुले यांना देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांचं खूप खूप स्वागत करतो. मान्यवरांचे आभार. त्यांनी देखील स्थानापन्न व्हायचं आहे. आणि या कार्यक्रमाला सर्वात मोठा जो वाटा आहे टफ कॉन्स यांचा. आता मी विनंती करतो या सोसायटीचे सेक्रेटरी जे आनंदजी राऊत यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती येऊन काय कुठे हे बघा ना. हे नाही हे साईड घ्या. हे दरेकर साहेबांचं हे आहे. हां वेलकमिंग ऑल डिग्नेटरीज. हे झालं शॉल आता दरेकर साहेबांच्या हस्ते आपल्याला अनक्लीन करायचं आहे लोगोचं. कुठलं लोगो एलिव्हेशनचं ते तिथूनच करतील. त्यांना सांगा तुम्ही आहात तिथूनच. दरेकर साहेबांच्या हाँ चंद्रू आप दिखाना कहाँ पे लेना है वहाँ पे. त्यांच्या हस्ते अनविलिंग करायचं. एलिव्हेशन बिल्डिंग एलिव्हेशन. तर मी विनंती करतो हां मी माननीय आमदार प्रवीण दरेकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते बिल्डिंगचं एलिव्हेशन बिल्डिंग एलिव्हेशन. मी विनंती करतो प्रवीण दरेकर साहेबांना की त्यांनी बिल्डिंग एव्होल्युशनचं अनावरण करून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजेत. जोरदार. बिल्डिंगचं एलिव्हेशन तुमच्या समोर आहे. खूपच सुंदर असा. क्या बात आहे. अभी एक वीडियो किया होगा सोसाइटी के लिए. एक स्पेशल वीडियो हमने बनाया मेंबर्स के लिए. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. खूप सुंदर असं सादरीकरण तुमच्या समोर आलेलं आहे. आणि सोसायटीचे जे मेंबर इथे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी हा खास आकर्षणाचा क्षण आहे आणि त्यांच्यासाठी एक खास व्हिडिओ देखील बनवली आहे. ती व्हिडिओ तुमच्यासमोर आता सादर करतो आम्ही. एकच मिनिटात तुमच्यासमोर ती व्हिडिओ सादर केली जाईल. सोसायटी मेंबर्सनी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे व्हिडिओ चालू होण्याच्या आधी. एकदा जोरदार जोरदार. धन्यवाद. मी कृपया विनंती करतो की त्यांनी व्हिडिओ चालू करावी. धन्यवाद. व्हिडिओ नंतर कृपया सर्वांनी स्थानापन्न व्हा. आपापल्या जागेवर बसून घेऊ शकता तुम्ही. मान्यवरांचे आभार. दरेकर साहेबांना
कृपया करून जागेवर बसून घ्या प्लीज. व्हिडिओ नंतर दरेकर साहेबांचं स्पीच आहे हा त्यांना सांगू. तुम्ही बसा सर, बसून घ्या, आता बसून घ्या, झालं तुमचं. बाकी लोकांना पुस्तकाचे द्यायचे. त्यांना नंतर देऊया, त्यांचं आहे. नाही एकदा केलं तर बरं होईल. खूप आहेत. क्या अंकल आपका बिल्डिंग कभी टूटेगा? अरे आपको मालूम नहीं. व्हॉल्यूम व्हॉल्यूम जोरदार टाळ्या झाला पाहिजे, जोरदार. सुस्वागतम, सुस्वागतम. आम्हाला इथे 37 वर्ष झालेली आहे. 37. लहानपणी पहिलीत असताना मी इथे आलेलो आहे. मुंबई सेंट्रलवरून ते टिळकनगर थेट तिथे माझ्यासमोर राहतो तो मजर खान, माझा लहानपणीचा मित्र. त्याच्यानंतर बाजूला असतो तो अनिरुद्ध. त्याच्यानंतर बाजूच्या बिल्डिंगमध्ये असतो तो सुशील कांबळे, नितीन कांबळे. आणि आम्ही ज्याला रावण्या चिडवतो तो रोहन कावडे. असे सगळे मित्र आणि ओंकार सावंत. आम्ही लहानपणी मासे पकडायचो, पाठी खाली होती. 37 वर्ष झालेलं आहे. मी जरा भाऊक होतो, रडणार नाही पण तुमच्यासमोर. कारण रिद्धी-सिद्धी यांनी हे सगळं थोडंसं चुकलं असेल, काहीतरी थोडंसं राहून गेलं असेल, मला माहिती आहे. मजर मला ओरडतो, सगळे ओरडतात, थोडंसं राहून गेलं असेल. पण तुम्हाला हे कसं वाटलं असेल? तुमच्या शब्दात सांगा. चांगलं वाटतंय? अंकल आपका बिल्डिंग कभी टूटेगा? धन्यवाद. आणि अरे आज ही टूटेगा. रिद्धी-सिद्धी, रिद्धी-सिद्धी असं नाव आहे. मला अक्षय कुमार फार आवडतो आणि मजरला सलमान खान. रिद्धी-सिद्धी असं नाव आहे की त्याने सगळं टास्क पेललेलं आहे, यशस्वीपणे पेललेलं आहे. ती पूजा असू दे, काही असू दे, बिल्डिंगची कोणताही कार्यक्रम असू दे, माणसाला माणुसकी जपणारी म्हणजे रिद्धी-सिद्धी. प्रेमाने सगळ्यांना जवळ करणारी म्हणजे रिद्धी-सिद्धी. प्रत्येक नातं जपणारी म्हणजे रिद्धी-सिद्धी. लहानपणीच्या आठवणींना उजाळा देणारी म्हणजे रिद्धी-सिद्धी. आणि मित्र, आई वडील, बहीण असं प्रत्येक नातं जपणारी रिद्धी-सिद्धी ही माझी रिद्धी-सिद्धी आणि आपल्या सगळ्यांची रिद्धी-सिद्धी.
एक आठवडा आम्ही या कार्यक्रमाची, एक आठवडा नाही, एक महिना या कार्यक्रमाची आम्ही वाट पाहतोय. पण एक आठवडा आम्ही अहोरात्र मेहनत करून, जसं लहानपणी तुम्ही गोष्ट ऐकली असेल, बघा माझे कपडे बघा सगळे चांगले तयार झालेले आहेत. पण मी मला क्रेडिट घेत नाही. मजर खान, रोहन तावडे, सुशील असेल, ओंकार असेल, हे इथे काका बसलेले असतील, सगळ्यांनी अहोरात्र मेहनत केलेली आहे सगळ्यांनी. आणि तेव्हा ही बिल्डिंग इथे डिमॉलिश झालेली आहे. सगळ्यांचं स्वप्न 2-2.5 वर्षानंतर पूर्ण होणार आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊया, जरा जोरदार टाळ्या. धन्यवाद. जसं माझ्या मित्राने सांगितलं, तुषार डोळस यांनी सांगितलं की खूप मेहनत घेतली आहे त्यांनी या कार्यक्रमासाठी आणि या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. पण त्यांना सांगू इच्छितो की जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है, अभी तो थामी है मुट्ठी भर जमीन, अभी थांबना पूरा आसमान अभी बाकी है. आणि यासाठीच आपल्याला दरवेळी या प्रमुख अतिथींची मदत लागणार आहे आणि ते न हिचकताच आपल्याला दरवेळी मदत करतील अशी आशा बाळगतो. आणि मी या व्यासपीठावर आमंत्रित करू इच्छितो आमदार प्रवीणजी दरेकर साहेब यांना की त्यांनी या स्टेजवरती येऊन कृपया करून 2 शब्द आपले मनोगत व्यक्त करावं. कृपया. तोपर्यंत इकडे ज्या कार्यकर्त्यांनी, धडाधडीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली आहे, अहोरात्र जागून त्यांनी घामाचं पाणी गेलेलं आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण की हे सर्वांना शक्य नसतं. नाहीतर आपण बघतो की सोसायटी बिल्डरच्या हाताखाली देऊन सगळं मोकळी होऊन जाते. पण नाही, स्वयंपुनर्विकास ही संकल्पना, या संकल्पनेवर विचार करून पाऊल उचलणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते पाऊल रिद्धी-सिद्धी CHSच्या सर्व कार्यकर्त्यांनी व सर्व नागरिकांनी उचललं, त्यासाठी त्यांचा खूप आभार. बैठने के लिए चेयर ऊपर की खड़े रहिए, उनको बैठने के लिए चेयर ऊपर की खड़े रहिए. तर मी विनंती करतो प्रवीणजी दरेकर साहेबांना, त्यांनी कृपया करून व्यासपीठावर येऊन त्यांचं मनोगत सांगावं. नाही, तिथे पोडियमवर कृपया सर, तुमचे चरण जर या व्यासपीठावर लागले तर लभ्य लाभ होऊन जाईल. कृपया करून इथे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमदार प्रवीणजी दरेकर साहेबांसाठी. मुंबई बँकचे चेअरमन, एकदा जोरदार टाळ्या झाल्या, आणि त्यांचे साथीदार व्हाईस चेअरमन सिद्धार्थ कांबळे, त्यांना विनंती करतो की पोडियमवर येऊन सर कृपया करून तुम्ही बोलावं. हॅलो. येस सर, प्लीज. रिद्धी सिद्धी पॅराडाईज सोसायटीच्या स्वयं पुनर्विकास प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यास, भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित मुंबई जिल्हा बँकेचे माझे सहकारी उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे साहेब, बँकेचे संचालक, ज्ञानदीप सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष जिजाबा पवार, माजी नगरसेवक, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये मी काम केलं होतं असे राजाभाऊ चौगुले, सन्माननीय एकनाथ जगताप, सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत तावडे, सेक्रेटरी आनंद राऊत, टॉपकॉनचे सर्व गायतोंडे, त्यांचे सर्व सहकारी, मोदी साहेब आणि या सोसायटीच्या सभासद बंधू आणि भगिनींनो, आज रिद्धी सिद्धी पॅराडाईज सोसायटीच्या या प्रकल्पाचं भूमिपूजन होत आहे. आणि स्वयं पुनर्विकास योजनेअंतर्गत हा प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित होणार आहे. स्वयं पुनर्विकास म्हटलं की माझा ड्रीम आहे, कारण या मुंबई शहरामध्ये हाऊसिंग सोसायटीने स्वतःच्या बिल्डिंगचा स्वयं पुनर्विकास स्वतःच करा
अशा प्रकारची भूमिका घेऊन या मुंबई शहरात मी अभियान सुरू केलं आणि त्यावेळेला लोकांना असं काही लोकांना वाटलं की सोसायटी कशी काय स्वयंपुनर्विकास करणार. त्यावेळेला मी सांगितलं आपण बिल्डरकडे का जातो, तर बिल्डरकडे पैसे असतात, ज्या ज्या परमिशन्स वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत त्या मॅनेज करून बिल्डर आणतो. तर आपल्याला पैशाची व्यवस्था मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक करेल, आर्किटेक्ट जे जे मार्गदर्शन पाहिजे ते मुंबई जिल्हा बँक करेल. इतकंच नव्हे तर शासन दरबारी वन विंडो खिडकी करून स्वयं पुनर्विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती या ठिकाणी दिल्या जातील आणि त्या दिल्या जात आहेत. आणि अशा प्रकारची भूमिका घेतल्यानंतर या मुंबई शहरामध्ये साधारणतः 1600 सेल्फ डेव्हलपमेंटचे प्रकल्प आमच्याकडे आले. त्यापैकी 37 प्रकल्पांना आम्ही जवळपास 400-500 कोटीचं कर्ज त्या ठिकाणी मंजूर केलं आणि त्यातल्या 12 इमारती स्वयंपुनर्विकासाच्या आज उभ्या राहिल्यात, लोक त्या ठिकाणी राहायला गेलेले. आणि हे स्वप्न नाहीये. आपण जाऊन बघा, गोरेगावची अजित कुमार सोसायटी आहे, 400 स्क्वेअर फुटाच्या घरात लोक राहत होती. स्टेशनच्या बाहेर छोटा प्लॉट होता, फिजिबिलिटी होत नव्हती. 400 450 पण बिल्डर द्यायला तयार नव्हता. त्यांनी स्वयंपुनर्विकास केला. मुंबई बँकेने त्यांना 20 कोटीचं कर्ज दिलं. आज 800 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये आज सर्वसामान्य माणूस राहायला गेलाय. आपण बोरिवलीला गेला, जयाकुंज, सुमाकुंज, 60% बिल्डर जे येणार त्यापेक्षा जास्त जागेचं घर आज त्यांना मिळतंय. चारकोपला अभिलाषा नावाची सोसायटी आहे, कौटणकर त्या ठिकाणी त्यांचे प्रमुख आहेत. ते 280 स्क्वेअर फीटाच्या घरात राहत होते. आज 920 स्क्वेअर फीटाच्या तावडेसाहेब घरात ती लोक राहायला जाणार आहेत. आणि एवढं करून 10 कोटीचा कॉर्पस त्यांचा राहणार आहे, त्याच्यात फ्री मेंटेनन्स बिल्डिंगचा होणार आहे. म्हणजे ही स्वयंपुनर्विकासाची ताकद आहे. आणि मी या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना धन्यवाद देईन की आपल्याला कल्पना असेल की हाऊसिंगची आज आम्ही सेमिनार गोरेगावला घेतलं होतं, अनेक आपली लोक पण त्याला आली असतील. आणि या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी विविध प्रकारच्या 10-12 सवलती जाहीर केल्यात. सेल्फ डेव्हलपमेंटचा प्रस्ताव असेल तर वन विंडो खिडकी तुम्हाला परमिशन गतीनं मिळतील. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती त्या ठिकाणी या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी मिळतील. आणि तशा प्रकारचे शासन निर्णय सुद्धा झालेले आहेत. मी या उपर जाऊन सरकारकडे मागणी केली, येणाऱ्या काळात आपण ती पूर्ण करून घेऊ की 4% व्याजदर हे सरकारने त्या हाऊसिंग सोसायटीचं घ्यावं. म्हणजे 12% व्याजदर असेल तर 8% सोसायटीची लोक देतील, 4% शासनाने द्यावं अशा प्रकारचा प्रस्ताव आहे. जेणेकरून बर्डन त्या सोसायटीच्या सभासदांवर कमी येईल आणि फिजिबिलिटीला सुद्धा सोयीचं पडेल. तेही मागणी आपण या ठिकाणी करतोय. डीम कन्व्हेन्सचा विषय होता. पूर्वी डीम कन्व्हेन्स होतं, पण ॲक्च्युली डीम कन्व्हेन्स होतच नव्हतं. मग देवेंद्रजींनी कायद्यात बदल केला की डीम कन्व्हेन्स केलं नाही तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल आणि त्या निश्चित दिवसात खऱ्या अर्थाने डीम कन्व्हेन्स झालं अशा पद्धतीचा कायदा केल्यानं आज डीम कन्व्हेन्स पण जास्तीत जास्त सोसायट्यांचं या ठिकाणी होतंय. मी जास्त बोलणार नाही, परंतु रिद्धी सिद्धी सोसायटीचं मी अभिनंदन करतो, कारण आपला विकास आपण करायचा आहे. आपण बघा, तुमच्या हातामध्ये कंट्रोल असणार आहे. कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट काय करायचं, स्टील कुठलं घ्यायचं, त्या ठिकाणचं सिमेंट कुठलं घ्यायचं, या सगळ्या गोष्टीचा हस्तक्षेप आणि नियंत्रण आज सभासदांचं राहणार आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं या ठिकाणी आपण बिल्डरची जागा कॉन्ट्रॅक्टरला घ्यायला लावतो. साधं गणित आहे. बिल्डर 100 रुपये कमवणार असेल तर आपण कॉन्ट्रॅक्टरला सांगतो, बाबा तू 25 रुपये कमाव, 50 रुपये कमाव, तुझे 50% जो कमाईचा भाग आहे तो सभासदांना दे, त्यांना मोठ्या प्रमाणावर जागा आणि कॉर्पस मिळावा. अशा प्रकारचं सरळसोट गणित त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या या स्वयंपुनर्विकास योजनांना
निश्चितच मुंबई शहरामध्ये गती मिळते. अजूनही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मागणी पैशाची आमच्या जिल्हा बँकेकडे आले. साधारण 1600 प्रकल्प त्या ठिकाणी आमच्याकडे आज मागणी करतायत. मुंबई बँक त्या ठिकाणी, मुंबई बँकेला मर्यादा आहे किती पैसे द्यायचे, म्हणून आम्ही राज्य सहकारी बँकेबरोबर कन्सोर्शियम करतोय आणि त्यातनं आम्ही या प्रकल्पांसाठी पैसे देण्याची व्यवस्था करतोय. आणखी मोठ्या प्रमाणावर आम्ही नाबार्डला त्या ठिकाणी सांगितलंय, कारण नाबार्ड आमची कंट्रोलिंग अथॉरिटी आहे की आपण आम्हाला 1000 कोटी रुपये या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी रिफायनान्स करायला द्या. नाबार्डने त्याला त्या ठिकाणी मान्यता देण्याचं कबूल केलं आहे आणि जर 1000 कोटी रुपये नाबार्डने दिले तर आणखी अशा प्रकारचे प्रकल्प आणखी गतीनं त्यांना फायनान्स करून आपण पूर्ण करू शकू. मी गायतोंडे सोसायटीचे पदाधिकारी यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला या कामी सरकार दरबारी असेल, फायनान्शियल इन्स्टिट्यूट म्हणून असेल, जिल्हा बँकेच्या माध्यमातून किंवा जिथे जिथे आपल्याला या स्वयं पुनर्विकासासाठी मदत लागेल त्याकरिता मी आपल्या सोबत असेन एवढा विश्वास या ठिकाणी देतो. आणि ठरलेल्या वेळेत, कारण या सभासदांच्या अपेक्षा आहेत की लवकरात लवकर घर मिळणं. बऱ्याचदा काय होतं, नुसत्या बिल्डरवर डिपेंड असलं की बिल्डरच्या मागे चक्रा भरायला लागतात. पण स्वयं पुनर्विकास असेल तर सभासद, सोसायटीचे सभासद असतील, चेअरमन सेक्रेटरी असतील, यांचाही अंकुश त्या विकासावर त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून निश्चितच आपल्याला निश्चित अशा वेळेत या ठिकाणी आपलं घर उपलब्ध होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी भूमिपूजनासाठी बोलवलं, सन्मानित केलं, त्याबद्दल रिद्धी सिद्धी पॅराडाईज सोसायटीचा आणि सर्व पदाधिकारी सभासदांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. कंत्राटदारांनी सुद्धा हे चांगल्या पद्धतीचं बांधकाम करून दर्जेदार अशी वास्तू एक निश्चित वेळेत आपण त्या ठिकाणी उभी करा, जेणेकरून एका इमारतीवर आपण नफा कमवण्यापेक्षा आपण आणखी 10 इमारतींचं काम या स्वयं पुनर्विकासाचं घ्या आणि त्या ठिकाणी नफा कमवा. परंतु या सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला या सोसायटीच्या माध्यमातून मोठं चांगलं घर मिळेल याची काळजी घ्या, अशा प्रकारची विनंती आणि अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. लवकरच आपण नव्या घरात या ठिकाणी राहायला जाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्यातनं जवळपास 12 इमारती त्या ठिकाणी भूमिपूजन होऊन 2 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये लोक त्या ठिकाणी राहायला गेलेली आहेत आणि त्याच्यामुळे तशा पद्धतीचं गतीनं काम आपल्या या सोसायटीचं व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. तिथे जोरदार टाळ्या झाला पाहिजे, जोरदार. मी विनंती करेल की माननीय प्रवीणजी दरेकर त्यांनी कृपा करून स्टेजवरती थांबा. तुमच्या हस्ते काही आमचे सोसायटीचे मेंबर्स आहेत, त्यांच्या आभार प्रकट होईल. स्मृतिचिन्ह देऊन तुम्ही त्यांना शुभेच्छा द्याव्या अशी विनंती करतो. प्रथम मी विनंती करतो चंद्रकांतजी तावडे सर, कृपा करून स्टेजवरती या. चंद्रकांतजी तावडे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्या सोसायटीचे चेअरमन माननीय आमदार, महाराष्ट्र विधान परिषदचे गटनेते प्रवीण भाऊ दरेकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन ते शुभेच्छा देतील आपल्या चेअरमॅनला. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे, जोरदार. जोरदार टाळ्या झाला पाहिजे, जोरदार. मान्यवरांचे खूप खूप आभार. आणि पुन्हा मी बोलू इच्छितो आनंदजी राऊत साहेबांना, कृपया करून त्यांनी स्टेजवरती यावं. आणि आजच्या कार्यक्रमाचे आपले खास आकर्षण प्रवीणजी दरेकर यांच्या हस्ते पुन्हा एकदा स्मृतिचिन्ह देऊन त्यांना खूप खूप शुभेच्छा द्याव्यात.
every single better with a view. Why you always in a baby, I better with a view. Why you always in a baby, I every single better with a view. So why you trying to figure love on the regular when you could be blowing up just on my cellular? I don't ever let a shawty go and set me up. Only thing I need to know is if you had enough. I'm talking slick back, kick back, gang, sipping 40s. You keep playing not another day to your shawty. Mismatch fits, that was way before you know me. Got a lot of love when you आणि been तसेच for me. Play games to love. सोसायटीचे कमिटी मेंबर राजानी सर यांना देखील विनंती करतो, कृपया करून स्टेजवरती या तुम्ही. राजानी सर. Se mueve, mira el ritmo como los tiene. Hago música que entretiene. El mundo nos quiere, me quiere a mí. Toda mi gente se mueve, mira el ritmo como los tiene. आणि Hago त्यानंतर música que entretiene. Mi música los tiene fuerte. सावंत सर यांना देखील विनंती करतो. स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा खूप खूप आभार होत आहे. जोरदार टाळा झाला पाहिजे, जोरदार. Estamos rompiendo la discoteca, la fiesta no para, apenas comienza. C'est comme si, c'est comme ça. आणि तसेच सावंत सरांना देखील स्मृतिचिन्ह देऊन मी विनंती करतो की त्यांचे देखील आभार प्रकट करा. J Balvin, Willy William, ¿te gusta? Freeze. Los DJ. मान्यवरांचे खूप खूप आभार. तुम्ही स्थानापन्न होऊ शकतात. धन्यवाद. आता कोण टफॉन्सला मोमेंट देण्यासाठी आनंदराव सरांना बोलवतो, एवढं बोला. मी पुन्हा एकदा सर्वांच्याकडून माननीय आमदार तसेच महाराष्ट्र विधान परिषदचे गटनेते, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष तसेच आपले सर्वांचे लाडके प्रवीण भाऊ दरेकर यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी उपस्थिती आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दाखवली. त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आता कृपया करून सर्वांनी स्थानापन्न व्हायचे. आपल्याला कार्यक्रम पुढे घेऊन जायचा आहे, तर मी विनंती करतो की कृपया करून सर्वांनी स्थानापन्न व्हा. आपले जे रहिवासी असतील, जे अतिथी असतील, त्यांनी कृपया करून विनंती आहे की कृपया करून त्यांनी स्थानापन्न व्हा. आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया. मुलाचा वाटा आहे ते म्हणजे टफ कॉन्स. त्याबद्दल बोलण्यासाठी मी विनंती करेल आनंदजी राऊत यांना. ते कुठे असतील त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधावा. आपले सेक्रेटरी साहेब आनंदजी राऊत, कृपया त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर संपर्क साधावा. तुमच्या हस्ते आता जो मोलाचा वाटा आहे या कार्यक्रमाच्या पूर्ण संकल्पनेचा, टफ कॉइन्स, त्यासाठी एकदा तुमचे 2 शब्द
आणि त्यानंतर स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे खूप खूप आभार मानायचे आहेत आपल्याला. कृपया सर्वांनी इथे लक्ष असू द्या. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यासाठी की तुम्ही जागे आहात हे कळेल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुम्ही सर्व जागे आहात याची खात्री करण्यासाठी. आता पुढे माईक सोपवतो मी सेक्रेटरी आनंदजी राऊत यांच्याकडे की त्यांनी टफ कॉन्स यांच्यासाठी 2 शब्द बोलावेत आणि त्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा आभार प्रकट. सर हे पोडियम तुमचं आहे आता. धन्यवाद. नमस्कार. आता आपण थोडे मोकळे झालो कारण प्रमुख पाहुणे त्यांच्याबरोबर आलेले अधिकचे मान्यवर यांचं सगळं आदरातिथ्य करण्यात आणि त्या गोंधळामध्ये मला तुमच्याशी नीटसा संवाद साधता आला नाही. हरकत नाही, कारण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कारण त्या वेळेत त्यांना मोकळं करणं, आपल्या कार्यक्रमाचं जे अनावरण होतं लोगोचं आणि आपल्या प्रोजेक्टचं, त्यांच्याकडून थोडीशी चूक झाली की भूमिपूजनाचा कार्यक्रम अर्थात भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण अगोदर घेतला होता आणि त्या दिवशी जो काय आपण जो मुहूर्त वगैरे बघतो त्यानुसार आपल्या सोसायटीच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन हे त्यावेळेला माझा चिरंजीव निहार आणि त्याची सौ यांच्या हस्ते आम्ही त्या दिवशी केलं होतं. आज जो कार्यक्रम होता हा असा भव्य दिव्य कार्यक्रम जो आपला जो लोगो आहे त्याचं अनावरण आणि आपल्या प्रोजेक्ट लॉन्च करणं म्हणजे आपला हा जो प्रकल्प आहे त्याचं अनावरण करणं आणि तो तुमच्यासमोर म्हणजे समारंभपूर्वक प्रस्तुत करणं. या सगळ्या गोष्टीसाठी जी धडपड जी मेहनत आमच्या तरुण सभासदांनी घेतली आहेत त्यांची नावं मी अगोदर घेतो. सगळ्यात पहिलं नाव घेईन ते मजहर खान यांचं. तर मजहर खानसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दुसरं नाव आहे रोहन चंद्रकांत तावडे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल चंद्रकांत तावड्यांचा चिरंजीव रोहन चंद्रकांत तावडे प्रचंड मेहनत घेतली आहे या कार्यक्रमासाठी. आणि तिसरा म्हणजे तुषार डोळस. खरोखर या तिघांनी जी मेहनत घेतली आहे ना याला तोड नाही, खरोखर तोड नाही. आणि हे जे दिसतंय हा भव्य दिव्य देखावा किंवा ह्या संकल्पनेमागची जी सगळी कल्पनाशक्ती आहे ती तुषारची आहे. त्याला रोहन आणि मजरने तितकीच साथ दिलेली आहे आणि आम्ही पाठीमागे फक्त म्हणतात ना आशीर्वादाचा हात घेऊन उभा होतो तसे आम्ही उभे होतो. तर खरोखर या तिघांचे आभार आम्ही मानू तितके कमीच आहोत. तसं आता या प्रकल्पाला ह्या प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्या प्रोजेक्ट कन्सल्टंट म्हणजे PMCने आम्हाला मदत केली, आम्हाला मार्ग दाखवला किंवा आमच्या प्रत्येक खाचकळग्यामध्ये किंवा अडथळ्यामध्ये त्यांनी ठामपणे पाठीशी उभं राहून या प्रोजेक्टसाठी आम्हाला मदत केली, आम्हाला मार्गदर्शन केलं. ते टफकॉन्स पुनर्निर्माण. तर या टफकॉनच्या बाबतीत सांगायचं झालं याच्या मागे श्री गायतोंडे साहेब, डेडिया साहेब आणि यांचे फायनान्सर श्री मोदी साहेब, विट्रॅक. तर ही सगळी मंडळी आमच्या पाठीमागे तेवढ्या ठामपणे उभे राहिल्यामुळे आम्ही या प्रकल्पाला मूर्त स्वरूप देऊ शकलो. अजूनही पुढे जायचं आहे आपल्याला. हे जे आता प्रोजेक्टचे तुम्हाला आमच्या जी नवीन वास्तू आमची जी तयार होते आहे त्याचं प्रोजेक्शन तुम्हाला इथे पडद्यावर दिसत आहे. तर या प्रकारचीच अशी वास्तू उभी राहील आणि ज्या दिवशी उभी राहील आणि त्याचा जेव्हा उद्घाटनाचा येईल तेव्हा याच्यापेक्षाही भव्य दिव्य कार्यक्रम आपण करू. तर आता आपण सत्कार म्हणून टफकॉनचे तर सर्वात प्रथम श्री जयंत गायतोंडे सर यांना मी आमंत्रित करतो आणि त्यांना आमच्या
रिद्धी सिद्धी पॅराडाईज तर्फे एक दोन शब्द बोलण्याची विनंती करतो. सर्वात आधी अगोदर मी त्यांना हे जे मोमेंटो आहे आमच्या ह्याच्यात तो अगोदर त्यांना देतो आणि नंतर त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन याच्याही अगोदर केलं आहे आणि याच्या पुढेही ते करत राहतील. पण इथे तुम्हालाही, कारण इथे नुसतीच रिद्धी सिद्धीची मेंबर्स किंवा सभासद नाही आहेत, इथल्या नवीन टिळकचे सुद्धा काही सभासद किंवा जे इच्छुक आहेत त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी, तर त्यांना काही मार्गदर्शनपर जर दोन शब्द त्यांच्याकडनं कळले तर त्यांचाही फायदा होईल आणि टफकॉन्स या संस्थेचाही त्यामध्ये फायदा होऊ शकतो. तर मी आनंदजी राऊत यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते कृपया करून स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा खूप खूप आभार प्रकट करायचा आहे. इथे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार. निर्माण प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमॅन जयंत गायतोंडे यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलून आपलं मनोगत इथे व्यक्त करावं पोडियम जवळ, कृपया करून. धन्यवाद. चालू आहे ना? हॅलो. बड़ा कुछ स्पीच नहीं देने वाला हूँ. जस्ट सोसाइटी लोगों का मान रख के अपने मुंबई बैंक के चेयरमैन एमएलए प्रवीण भाऊ दरेकर, वाइस चेयरमैन सिद्धार्थ कांबळे जी और डायरेक्टर पवार साहब यहाँ आके एक फंक्शन स्टार्ट करके गए, उनके लिए बहुत धन्यवाद. मुंबई बैंक से रीडेवलपमेंट सेल के हेड उदय दलवी साहब भी है, उनको भी शुक्रिया. अभी ये हमारी जर्नी रिद्धि सिद्धि सोसाइटी के साथ एज ए पीएमसी हम लोगों ने 10 साल का जर्नी है. 10 साल से हम लोग इनके साथ जुड़े हैं, 1 दशक हो गया इसमें हम लोग जुड़े हैं और सक्सेसफुली आगे तक लाए. इसमें है ना ये जो है गिने चुने लोग हैं, इनको पूरा का पूरा सोसाइटी ने फुल सपोर्ट दिया. उनमें से तावड़े साहब है, रजनी सर है, राउत साहब, सावंत साहब, बाद में यंगस्टर्स में तुषार जो देखा आपने, जो फैंटेस्टिक स्पीच दिया उन्होंने, रोहन तावड़े तो सामने नहीं आ रहे हैं, लेकिन वो तो पूरा का पूरा उसमें मेन पर्सन है. देन अपने मजहर, इन्होंने कंटिन्यूअसली इसके पीछे लग के हिम्मत हारे नहीं है. उन्होंने ये यहाँ तक लाया. आज बिल्डिंग डिमोलिश हो गया है, अभी कंस्ट्रक्शन चालू हो जाएगा और मुंबई बैंक फाइनेंस कर रही है इसके लिए इनको आभारी हूँ सबको. हमको भी हमने इतना उनको गाइडेंस दिया हर चीज़ के लिए. वो हमारे पास आते थे, सोसाइटी में हम लोग आते थे, हमारे ऑफिस में भी वो लोग आते थे. हम लोग अनगिनत मीटिंग्स किए, जनरल बॉडी किए और बाद में फाइनली ये मुकाम पे हम लोग पहुँचे. उसके लिए सबको और सोसाइटी का पूरा सभी सभासद लोगों को, उनका फैमिलीज को और ये जो आगे आए मैनेजिंग कमेटी, उनको सैल्यूट. थैंक यू. तसेच पुढे मी विनंती करतो की आनंदजी राऊत आणि चंद्रकांतजी तावडे सर यांच्या हस्ते नुपूर गायतोंडे यांचं स्मृतिचिन्ह देऊन आभार प्रकट करायचा आहे. टफकॉन्सचे CEO नुपूर गायतोंडे
त्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा आभार प्रकट होणार. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे, जोरदार. टफकॉन्सचे सीईओ नुपूर गायतोंडे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया करून 2 शब्द बोलून आपले मनोगत व्यक्त करायचे. खूप खूप धन्यवाद. चेक. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद. मला एक्सपेक्टेड नव्हतं की मला मोमेंटो मिळणार आहे, पण थँक्यू. सर्वात प्रथम सगळ्यांचं स्वागत आजच्या या प्रोजेक्ट लॉन्चला. थँक्यू सर्वांना आल्याबद्दल. टफकॉन्स निर्माण प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी, या कंपनीचे 3 आमचे स्तंभ आहेत. जयंत गायतोंडे आमचे चेअरमॅन, नयन डेडिया आमचे मॅनेजिंग डिरेक्टर आणि उदय कनाडिया आमचे डिरेक्टर आणि आर्किटेक्ट फॉर हेड फॉर प्लॅनिंग अँड अप्रुव्हल्स. हे आमचे 3 मेन स्तंभ आहेत. टफकॉन्स ला आता 11 वर्ष झाली आहेत आणि ह्या वर्षांमध्ये इतके वर्ष जी झाली, खूप चॅलेंजेस फेस केले, खूप सक्सेसही मिळालं आणि हे सगळं करून आज आम्ही इथे पोचलेलो आहोत. त्यांचा असा विजन आहे आमच्या जे 3 को फाउंडर्स आहेत त्यांचा, टू रिडिफाईन रिअल इस्टेट रिडेव्हलपमेंट थ्रू सुपिरियर सर्व्हिसेस, सिस्टम्स अँड मॉडेल्स अलॉंग विथ रेव्होल्युशनरी टेक्नॉलॉजी. सो हे जे विजन आहे ते घेऊन आम्ही आज 11 वर्ष कंप्लीट करत आहोत. डिसेंबरमध्येच आमची ॲनिव्हर्सरी होती. वी कंप्लीटेड सक्सेसफुली 11 इयर्स. या वर्षांमध्ये हे जे 11 वर्ष गेली त्यात आम्ही खूप चॅलेंजेस बघून आज आम्ही जे आहोत, वी आर इवन मोर स्ट्रॉंगर दॅन वी वर अर्लियर. आज फक्त आम्ही 3 किंवा आम्ही 5 नव्हे तर वी आर अ टीम ऑफ मोर दॅन 40 पीपल इन टफकॉन्स. आम्ही जी आमची पूर्ण टीम आहे ती आज कम्प्लिटली सक्षम आहे की रिडेव्हलपमेंटला लागणारी, सेल्फ रिडेव्हलपमेंटला लागणारे कुठलंही सर्व्हिसेस, सोसायटीला जी सर्व्हिसांची गरज आहे ती आम्ही एका कंपनीच्या आतच सगळे त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. एक उदाहरण द्यायचं होतं मला की पक्षी असतो ना, जेव्हा पाऊस पडतो, पावसाळा असतो, पाऊस पडताना पक्षी आहे ना कुठेतरी एक शेल्टर शोधतात, एक आश्रय शोधतात आणि तिथे जाऊन बसतात पावसाळ्यात. पण ईगल जो असतो, गरुड, पावसाळ्यात तो काय करतो, तो क्लाउड्सच्या वरती जाऊन फ्लाय करतो. द ईगल फ्लाईज अबाव द क्लाउड्स. तर हा फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे, अप्रोचचा फरक आहे. हा फरक आहे टफकॉन्स आणि बाकी सर्वांमध्ये. क्या बात आहे. सेल्फ रिडेव्हलपमेंटची जी पॉलिसी आहे ती मुंबई बँकेने त्याला इंट्रोड्यूस केलं सर्व सोसायटींना आणि मुंबई बँकेने सेल्फ रिडेव्हलपमेंटची जी पॉलिसी आणली, जे इंट्रोड्यूस केलं, त्यामुळे आज बरे इतके सोसायटी सेल्फ रिडेव्हलपमेंटचा त्यांनी विचार केला. त्यांनी ते मनात घेतलं की येस, आम्ही बिल्डरवर अवलंबून न राहता स्वतःही आपलं डेव्हलपमेंट करू शकतो. मुंबई बँकेची जी पॉलिसी आहे ती ॲक्च्युली खूप युनिक पॉलिसी आहे. ह्या पॉलिसीमध्ये त्यांनी जे लोन जे प्रोव्हाइड करतात सोसायटीजला फॉर सेल्फ रिडेव्हलपमेंट ते 12.5% हे रेट ऑफ इंटरेस्टमध्ये प्रोव्हाइड करतात, ते पण सिम्पल इंटरेस्टला. तर हे बऱ्यापैकी स्वस्त लोन आहे जे ते सोसायटीला एनकरेज करण्यासाठी की तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट करा, स्वतःचा फायदा स्वतः करा, स्वतःचा उद्धार स्वतः करा. मेंबर्सच्या फ्लॅटवर कोणत्याही प्रकारचा मॉर्गेज नसतो, कोणत्याही प्रकारचे प्री पेमेंट चार्जेस असतात. म्हणजे तुमचा प्रकल्प कंप्लीट झाला, तुम्ही सर्व फ्लॅट्स विकले आणि तुम्ही तुमचं लोन परतफेड करा, पण परतफेड लवकर केल्यामुळे बँक तुम्हाला कोणतेही चार्जेस घेत नाही. प्लस अजून एक फायदा असा आहे की सोसायटी जेव्हा सेल्फ रिडेव्हलपमेंट करते तेव्हा त्यांचे सल्लागार त्यांना कम्प्लिटली सिक्युअर करतात एखाद्या प्रोजेक्टमध्ये. पण ते असूनही बँक ही त्यांचे सल्लागार, बँकेचेही सल्लागार असतात जे सोसायटीच्या पूर्ण कामावर, त्यांच्या फिजिबिलिटीवर, प्रत्येक गोष्टीवर एक डबल चेक ठेवतात की कुठेही सोसायटी फेल होता कामा नये या प्रकल्पात. त्यासाठी मी मुंबई बँकेचा आणि प्रवीण दरेकरजींचा खूप मोठा आभार मानते की त्यांनी हे ऑप्शन आणलं सोसायटीजला की ते सेल्फ रिडेव्हलपमेंटला जाऊ शकतात. आणि ह्याच कारणामुळे
रिद्धी सिद्धी न्यू तिलकनगर रिद्धी सिद्धी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हेही पुढे आले आणि त्यांनी सेल्फ रिडेव्हलपमेंट करण्याचा जे पहिलं पाऊल आहे ते त्यांनी उचललं आणि ते पुढे गेले. सोसायटीसाठी रिडेव्हलपमेंट करणं सोपं नव्हतं. हे लोक बोलतात एवढे इमोशनली होऊन, त्याच्यामागे खूप मोठं कारण आहे. सोसायटीची कंडिशन इन व्हेरी अर्ली डेज त्यांची कंडिशन खराब व्हायला लागली. बरे इतके रिपेअर्स मागावे लागले आणि परत रिपेअर्स करणं हे त्यांच्यासाठी कठीण व्हायला लागलं. तर रिडेव्हलपमेंट ह्याची खूप गरज होती या सोसायटीला आणि बरे इतके वर्ष खूप परिश्रम करून हार्डवर्क करून प्रोसेसेस फॉलो करून आजचा हा दिवस आलाय, म्हणजे हा दिवस उजाडला आहे की त्यांचं बिल्डिंग डिमॉलिश झाले, तिथे भूमिपूजन झालं आणि आज हा प्रोजेक्ट लॉन्च आहे. माझ्या मते त्यांचं असं असेल मनामध्ये की मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता शोर मचा दे. सो सबको बधाई देना चाहती हूँ, पूरी सोसाइटी को बधाई देना चाहती हूँ कि ये बहुत बड़ा पड़ाव है जो आपने पास किया है. और भी चैलेंजेस आएंगे बट उसको इसी तरीके से हंसते खेलते हम ये प्रोजेक्ट को कंप्लीशन की तरफ लेके जाएंगे. ये टफकॉन्स का आश्वासन है सोसाइटी को आज. थैंक यू एवरीवन, थैंक यू सो मच. तर जोरदार टाळा झाला पाहिजे. टफकॉनचे CEO नुपूर गायतोनायक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे गोस्वामी यांना गोसावी मी नुपूर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया करून गोसावी सरांचं हे गोसावी सर आहेत. आम्ही जसं रिद्धी-सिद्धीमध्ये PMC आहोत तसेच आमचे अजून 2 प्रकल्प आहेत सेल्फ रिडेव्हलपमेंटचे जे आज अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. त्यातलं एक आहे चारकोप ओरियन. ती फर्स्ट सेल्फ रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट असणार विच इज गोइंग टू बी अ हाय राईज बिल्डिंग ऑफ 34 फ्लोअर्स टू बी डन इन मायवन टेक्नॉलॉजी. तर हे खूप लँडमार्क प्रोजेक्ट आहे आणि फक्त ती 34 फ्लोअरची हाय राईज प्रोजेक्ट असल्यामुळे लँडमार्क नाही आहे. त्यात अजून एक कारण आहे की त्यात मुंबई बँकेने लोन दिलेला आहे 45 crores विच इज मुंबई बँक स्टील डेट लार्जेस्ट लोन. त्याचं त्यांनी सँक्शन आणि डिस्बर्समेंट दिलेलं आहे सोसायटीला. तर ते अजून एक अचीवमेंट आहे जे टफकॉन्सने त्यांच्या एका प्रोजेक्टसाठी आम्ही ते करून दिलेलं आहे. आमचं अजून एक प्रोजेक्ट आहे जे बोरिवलीला आहे ओम रामेश्वर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. तेही सेल्फ रिडेव्हलपमेंट आहे पण आम्ही खूप प्राऊडली त्याला आत्मनिर्भर सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणतो कारण की सोसायटीने स्वतः पैसे उभे करून तो रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट स्टार्ट केला आहे. स्वतः इनिशियली पैसे टाकून नंतर सेल्स जनरेट करून असा झिरो लायबिलिटी प्रोजेक्ट त्यांचा आज चाललेला आहे. तर त्या अनुषंगाने म्हणजे त्या पर्टिक्युलर त्या टाईपचा प्रोजेक्ट ही आजच्या तारखेला होतो आहे. मेंबर्स करतात आहे, त्यांचे धाडस आहे की अशा टाईपचं सेल्फ रिडेव्हलपमेंट हे आपण करू शकतो. तर हे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहेत. तसेच आमचे गोसावी सर आहेत चारकोप ओन विनायक कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे. त्यांनी नुकतंच सेल्फ रिडेव्हलपमेंटला जायचा ठराव पास केलेला आहे. त्यांना आम्ही म्हणून आज इन्व्हाइट केलं की सर तुम्ही एन्करेजमेंट घ्या आणि तुमचा प्रोजेक्ट हे असंच घडवून आणा. तर मला त्यांना बोलवायची इच्छा होते की तुम्ही सांगा की तुम्हाला कसं वाटतंय आज ह्या सेल्फ रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि ही सक्सेस स्टोरी ऐकून. नमस्कार. आता सर्वप्रथम सर्वांच्या आधी उपस्थितांचे सर्वांचे मी आभार मानतो आणि सर्वांना नमस्कार करतो. गोष्ट अशी झाली की आपण रिडेव्हलपमेंटला का जावं, का करावं असे एक फार मोठे प्रश्न बऱ्याच वेळेला काही सोसायटीमध्ये पडतात. आमच्या पण सोसायटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली त्याला जवळजवळ 1-2 वर्ष झाली होती आणि 2 वर्षापासून आम्हाला हा प्रश्न पडायचा की काही जण म्हणायचे आपल्याला रिडेव्हलपमेंट पाहिजेच कशाला, आपली सोसायटी जर बैठी आहे म्हणजे आमचं ग्राउंड+1चं कन्स्ट्रक्शन आहे आणि मग या ग्राउंड+1च्या कन्स्ट्रक्शनला काय धोका आहे वगैरे वगैरे अशा एक प्रश्न आमच्याकडे लोक विचारायचे. आमचं खरं म्हणजे सोसायटीचं बांधकाम जे आहे ते 2007मध्ये पूर्ण झालेलं होतं आणि त्यावेळेला आम्हाला त्याचं पोझिशन मिळालेलं होतं. परंतु दुर्दैवाने अशी गोष्ट घडली की त्यावेळच्या दरम्यान ज्या काही परिस्थिती होती सोसायटीची आणि आमच्या सभासदांची त्याच्यामध्ये ते बांधकाम इतक्या निकृष्ट पद्धतीने झालेलं होतं की ज्या दिवशी लोक आत राहायला गेले तर साधारणपणे 2-4 महिन्यापासून त्यांच्या लक्षात आलं की आपल्या सोसायटीच्या किंवा आपल्या रूमचं जागेचं जे प्लास्टर आहे हे प्लास्टर
हळूहळू गळायला लागलेला आहे. म्हणजे इतकं निकृष्ट प्लास्टर त्या कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं होतं. नंतर आतमध्ये पण बघितलं, इतर कित्येक गोष्टींचे प्रॉब्लेम जाणवत होते. कुठे ड्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम काही जणांना येत होते, कोणाला पाण्याच्या लाईनचे प्रॉब्लेम येत होते, कोणाला अंडरग्राऊंड वॉटर टँक होती त्यांचे प्रॉब्लेम येत होते. आणि या सगळ्यांच्या प्रॉब्लेमला त्यावेळेला असं झालं की काय करायचं तरी देखील लोक तयार होत नव्हती. कारण रिडेव्हलपमेंट ही संकल्पना ही त्या दरम्यान लोकांना अजिबात पटणारी नव्हती, किंबहुना बऱ्याच लोकांना त्याची कल्पनाही नव्हती. आणि व्हायचं कसं की आपण रिडेव्हलपमेंटबद्दल काही विचारायचा प्रश्न केला किंवा काही चर्चा करायची सुरुवात झाली की लोक काय म्हणायची, हो आपण कोपऱ्याला आहोत, आपला प्लॉट CRZ आहे, तुम्ही आधी या CRZला परमिशन कशी मिळणार, म्हाडा आपल्याला परमिशन देईल का, OC आपल्याला मिळालेली नाही मग आपल्याला हे मिळेल का. या सगळ्या गोष्टींच्या अडचणी आमच्या समोर होत्या. आणि मी मूळ मुद्द्यावर अशासाठी आता येतोय ते म्हणजे हे सगळं चालू असताना हा साधारणपणे कालावधी होता, हा 2017च्या दरम्यानचा कालावधी, 2017-18 हा कालावधी होता. आणि त्या दरम्यान अशी घटना घडली की 2018च्या साधारण जूनच्या दरम्यान माझे मित्र संतोष सोळंकी, या संतोष सोळंकी यांनी मला एके दिवशी टॉपकॉन निर्माण यांच्या ऑफिसमध्ये गोरेगावला घेऊन गेले. आणि त्यावेळेला अशी घटना घडली की माननीय जयंतराव गायतोंडे आणि नुपूर गायतोंडे, त्याचबरोबर नयन देडिया आणि समीरभाई पटेल, ह्या 4 व्यक्तींना मी जास्त करून या सगळ्याचं एक क्रेडिट देतो. क्रेडिट अशासाठी की पहिल्याच दिवशी ज्या दिवशी माझ्याबरोबर जयंतराव गायतोंडे हे चर्चा करत होते, जवळजवळ आमची 50 मिनटं चर्चा झाली. आणि त्यांनी माझ्या जवळजवळ आणि आमचे जे सभासद आम्हाला जे सांगायचे की ही अडचण आहे, ती अडचण आहे, आणि या सगळ्या अडचणीतल्या 50% अडचणी त्यांनी आमच्या पहिल्या दिवशी दूर करून टाकल्या. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे तर आमचा प्लॉट CRZमध्ये येतो, मग CRZवर परमिशन कशी मिळणार याबद्दलची माहिती चक्क आम्हाला नुपूरजींनी त्यावेळेला आम्हाला त्यांनी त्यांच्या पद्धतीत ते सगळं काय गुगल अर्थ वगैरे काय दाखवून आम्हाला दाखवलं की तुमच्या सोसायटीच्या कॉर्नरपासून साधारण ही जी सगळी CRZची जी लाईन आहे, ही CRZची लाईन साधारणपणे 17 ते 18 फुटावरून जाते. त्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल काही घाबरण्याचं कारण नाही. म्हणजे एक महत्त्वाचा प्रश्न मिटला. नंतर हे जे OC आहे का CC आहे का वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू ज्या रिडेव्हलपमेंट पॉलिसी गव्हर्नमेंटने बदलल्या, म्हणजे आता जसं माननीय दरेकर साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या की आपले फडणवीस साहेब म्हणजे आजचे माननीय उपमुख्यमंत्री, त्यांनी त्यावेळेला जे काय बदल केले आणि महत्त्वाचे बदल घडवून त्यांनी सभासदांना हे रिडेव्हलपमेंट कसं सोपं होईल या गोष्टीचा त्यांनी त्याच्यात एक अंतर्भाव केलेला होता. म्हणजे त्याच्या इन्क्लूड केलं सगळ्या या गोष्टी, आणि त्यामुळे हे शक्य होऊ शकेल असं मला वाटायला लागलं. आणि मग अशी गोष्ट व्हायची की मी टॉपकॉनच्या ऑफिसमध्ये जायचो, तिकडून काय ते ऐकून यायचो, माहिती घेऊन यायचो. मी माझ्या कमिटीमध्ये मीटिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बोलायचो. आणि त्या बोलून झाल्यानंतर मी काय करायचो, पुढच्या वेळेला येताना माझ्याबरोबर कधी सेक्रेटरीला आणलं, कधी अध्यक्षाला आणलं, असं करून हळूहळू आम्हाला जवळजवळ आज मितीला म्हणजे 2022च्या 18 सप्टेंबरला आम्ही रिडेव्हलपमेंटचा प्रस्ताव, आमचा ठराव पास झाला. परंतु त्याच्यामध्ये असलेल्या शंका कुशंकांच्या आणि अडीअडचणी आणि इतर काही त्यातल्या असतात. त्या प्रत्येक सोसायटीमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम असतात आणि त्या प्रॉब्लेमवर मात करत 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 कालच्या चक्क सांगायचं म्हणजे 27 डिसेंबर म्हणजे हा कालावधी बघितला तर जवळजवळ 15 महिन्याचा कालावधी आम्हाला अपॉइंटमेंट लेटर देईपर्यंत लागला. तर हा अपॉइंटमेंट लेटर आम्ही दिलं आणि हा अपॉइंटमेंट लेटर दिल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आता पुढे आमच्या होतील त्याच्याबद्दल आम्हाला म्हणजे पूर्ण खात्री पटलेली आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. आणि विशेष म्हणजे काय या सगळ्यात सांगायचं, या जवळजवळ ज्या म्हणजे वर्षभरामध्ये
माझ्या जवळजवळ 50 ते 60 खेपा मी ऑफिसमध्ये मारल्या आणि त्या प्रत्येक वेळेला मला टपकॉनच्या तिथली म्हणजे तिकडच्या सगळ्या सहकार्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने हे केलं, म्हणजे आम्हाला एक जी आपुलकी दाखवली, एक विश्वास दिला आणि त्यामुळेच आम्ही टपकॉन निर्माण या संस्थेला, या एजन्सीला आमच्याकडे त्यांना आम्ही हे करून घेतलेलं आहे आणि यापुढची वाटचाल त्यांच्याबरोबर असल्यामुळे आमची वाटचाल चांगली होईल याची मला खात्री वाटते. एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. स्टेजवर सर, कृपया सर स्टेजवर थांबा. मदन शर्मा सर जे आहेत त्यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे आभार प्रकट होतील. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार. कन्स्ट्रक्शन पार्टनर प्रोजेक्टचे कन्स्ट्रक्शन पार्टनर जे आहेत वित्रांग इन्फ्रा प्रोजेक्ट LLP, त्यांच्याकडून जर कोणी आले असतील त्यांनी कृपया करून स्टेजवरती या. HK मोदी सर उपस्थित आहेत, कृपया त्यांनी स्टेजवरती. आणि तसेच चंद्रकांत तावडे सर, तुम्ही पण कृपया करून स्टेजवरती या त्यांच्याबरोबर. आणि मदन शर्मा सरांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन चंद्रकांत सरांनी दोघांनी पण फोटोमध्ये कृपया करून जोरदार टाळ्या झाला पाहिजेत, जोरदार. मी विनंती करतो टफकॉन्सचे मदन शर्मा यांना विनंती करतो की त्यांनी कृपया करून 2 शब्दाने आपलं मनोगत कळवावं. धन्यवाद. हेलो, गुड इवनिंग लेडीज एंड जेंटलमैन. नमस्कार उपस्थित सज्जनों और देवियों. प्रोजेक्ट लॉन्चिंग के इस बहुत ही खूबसूरत इवेंट्स को जिन लोगों ने आयोजित किया है, जिन्होंने इसका ऑर्गेनाइजेशन दिया है, रिद्धि सिद्धि कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी, न्यू तिलक नगर रिद्धि सिद्धि कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी एंड टफकॉन निर्माण प्राइवेट लिमिटेड, ये दोनों की पूरी टीम को, सभी सदस्यों को, चेयरमैन, सेक्रेटरी, मैनेजिंग कमेटी के मेंबर्सों को मैं हार्दिक धन्यवाद देता हूं और बहुत बहुत शुभेच्छा बोलता हूं कि इतना अच्छा प्रोग्राम का इन्होंने आयोजन किया है. वाकई ये काबिल तारीफ है. मैं मदन शर्मा, बिजनेस डेवलपमेंट एंड प्रोजेक्ट एग्जीक्यूटिव ऑफ टफकॉन निर्माण प्राइवेट लिमिटेड, आप लोगों के सामने समक्ष उपस्थित होकर इस बात को ज़्यादा मैं एम्फेसाइज करना चाहता हूं कि किस तरह से सेल्फ रीडेवलपमेंट होता है और कितने संघर्ष के बाद में न्यू रिद्धि सिद्धि कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी ने अपने अचीवमेंट को पाया है. इतनी सारा संघर्ष करने के बाद में, और यकीन मानिए जैसा गायतोंडे सर ने बोला था कि हम 10 साल से न्यू रिद्धि सिद्धि तिलक नगर के साथ में जुड़े हुए हैं और हर कंडीशन में, किसी भी सूरत में आज तक हमने इनका साथ नहीं छोड़ा, ना ही इन्होंने हमारा साथ छोड़ा. इतने उतार चढ़ाव आने के बावजूद ही हम एक दूसरे से जुड़े रहे और इतनी दृढ़ता से जुड़े रहे कि आज उसका परिणाम हमारे सामने है कि इन्होंने भूमि पूजन की है और इस प्रोजेक्ट को लॉन्च किया है. एक बार फिर इनको मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और इनका हार्दिक अभिनंदन करता हूँ. एक छोटी सी 4 लाइन की, जो कोशिश करने वालों की हार नहीं होती, उसके ऊपर खाली मैं एक 4 लाइन आपके साथ में शेयर करता हूं कि असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन सब त्यागो तुम. खास मजर भाई के लिए, जब तक न सफल हो नींद चैन सब त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. क्या बात है. कोशिश करने वालों की हार नहीं होती है. देखिए, अब मैं आता हूं कि पीएमसी का क्या रोल होता है, चाहे वो सेल्फ रीडेवलपमेंट हो चाहे डेवलपमेंट हो. तो पीएमसी उसमें कहाँ अपना रोल अदा करता है, उसके ऊपर मैं 2 लाइन आप लोगों के सामने प्रस्तुत करना चाहता हूं.
पीएमसी का रोल सर, एक मिनट। पीएमसी का रोल क्या होता है? देखिए, मैं आप लोगों के सामने एक बहुत ही बड़े इवेंट्स के साथ में, एक वाक्य के साथ में आपको मैं देना चाहता हूं। आप लोगों ने अगर रामायण का ये दृष्टांत सुना होगा कि जब सारे वानर सीता माँ की खोज करने के लिए निकले तो वहां पे सेतु बंध रामेश्वर बनाया गया था और समुद्र के किनारे जाके सारे के सारे बैठ गए। अब ये किसी को पता नहीं है कि सीता माता समुद्र के उस पार है, वहां जाके उसका पता लगाएगा कौन? सारे के सारे वानर सेना वहां पे बैठी हुई है। कोई ये सोच रहा है कि मैं 10 किलोमीटर की छलांग लगा सकता हूं, कोई सोच रहा है मैं 5 किलोमीटर की छलांग लगा सकता हूं, लेकिन ये किसी को भी नहीं पता कि मैं पूरा 100 योजन पार करके जाके और सीता माता की खबर ला सकता हूं। उसी समय सारी वानर सेना बैठी हुई थी। वहां पे जो मेन कैप्टन थे, जो लीडर थे मेन, जामवन जी, उन्होंने जाके हनुमान जी को कहा कि तुम उसके लायक हो, 100 योजन तुम कूद के पार जा सकते हो और लंका से सीता माता की खबर ला सकते हो। यू हैव गॉट दैट कैपेसिटी। हनुमान जी ने छलांग लगा के गए, सीता माँ की खबर लाए। तो वो जो रोल जामवंत जी ने किया था वो रोल हम करते हैं, टफकॉन निर्माण प्राइवेट लिमिटेड करती हैं, पीएमसी करते हैं। सोसाइटीज को हम उनकी स्ट्रेंथ बताते हैं कि आपकी ताकत क्या है, आपकी स्ट्रेंथ क्या है, यू कैन डू दिस। ये चीज हम उनको मोटिवेट करते हैं और यही आगे चल के उनकी सफलता का कारण बनती है। इसलिए हमारा जो मेन रोल है, चाहे वो सेल्फ रीडेवलपमेंट में हो चाहे डेवलपमेंट में हो, सेल्फ रीडेवलपमेंट में हमारा रोल जामवन का है और डेवलपमेंट थ्रू बिल्डर हमारा रोल जो है वो ब्रिज का है, जो डेवलपर और सोसाइटी के बीच में ताना बाना बुनता है, जो उन दोनों के बीच का एक ब्रिज खड़ा करता है। तो ये हमारी सोसाइटी के लिए, हमारी इस ग्रुप के लिए मैं फिर से बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूं, धन्यवाद देता हूं और उनको बहुत शुभेच्छा देता हूं। और मैं ये उम्मीद के साथ में मैं ये दुआ करता हूं कि आज का जो कार्यक्रम है उसका अंजाम बिल्डिंग बन के हो, रिपोजिशन के रूप में हो और सारे के सारे मेंबर वापस अपने घर पे चले जाएं। इसी दुआ के साथ, इसी आशा के साथ मैं अपने शब्दों को विराम देता हूं। थैंक यू वेरी मच। जाते जाते एक चीज़ मैं आप लोगों को और बताना चाहता हूं कविता के रूप में। नहीं रुकते कभी ज्वालामुखी ढक्कन लगाने से। अगर हमारी सोच अच्छी है, अगर हम कुछ करने की उम्मीद रखते हैं, अगर हमारे अंदर जज्बा है, हमारे अंदर लगन है, तो हमें कोई भी रोक नहीं सकता। नहीं रुकते कभी ज्वालामुखी ढक्कन लगाने से, उमस की प्रतिक्रिया बनकर घटानम में घुमड़ती है। हवाओं से भले ही टिमटिमाता दीप बुझ जाए, हवाओं से भले ही टिमटिमाता दीप बुझ जाए, मगर दावाग्नि आंधियों से मिलकर और बढ़ती है। जितने चैलेंजेस हमारी राह में आएंगे, जितने चैलेंजेस हमारे रास्ते में आएंगे, वो सारे के सारे चैलेंजेस को हम ओवरकम करेंगे और सफलता हासिल करेंगे। इसी सद्भावना के साथ में, इसी शुभेच्छा के साथ में मैं अपना कुछ शब्दों को विराम देता हूँ। थैंक यू वेरी मच एंड विशिंग यू ऑल द वेरी बेस्ट। थँक्यू सर। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार। तसेच टफकॉन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर नयन देडिया सरांना मी विनंती करतो, त्यांनी कृपया करून स्टेजवरती यावं आणि 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं। चेक चेक। गुड इव्हनिंग एव्हरीवन, गुड इव्हनिंग। आवाज येत नाही, आवाज इकडे आवाज आला पाहिजे चांगला। हां, आपण इकडे सगळ्या 16 हे करतो आपण। हां, तर परत मी अजून एकदा बोलतो, तर आपण परत गुड इव्हनिंग परत बोलूया, म्हणजे जोश आला पाहिजे। ओके, गुड इव्हनिंग एव्हरीवन। यस, थँक्यू व्हेरी मच। मी नयन देडिया, मॅनेजिंग डिरेक्टर टफकॉन्स निर्माण प्रायव्हेट लिमिटेड। तर आज ह्या प्रोग्रामबद्दल तुम्ही आम्हाला इकडे बोलवलं आहे, टफकॉन्स आणि यांनी हा प्रोजेक्ट अपॉइंट केलेला आहे, त्याबद्दल आम्ही सगळे मेंबर्सला आम्ही अभिवादन करतो, आभार करतो। आणि सगळे जे हे मेंबर्स जेवढे आज एवढे 10 वर्ष त्यांनी रिडेव्हलपमेंटसाठी जे पण हे प्रयोग केलेले, बाकीचे सोसायटी चेअरमॅन साहेब, तावडे साहेब, राऊत साहेब, सावंत साहेब, ह्या लोकांनी जी मेहनत केलेली आहे आणि त्या मेहनतीसाठी आपण फक्त एक मी तुम्हाला एक एक्सरसाइज सांगतो। सगळ्यांनी इकडे जरा एकत्र बघा माझ्याकडे प्लीज। एक आपला हात आहे ना वरती करा, एक हात कुठलाही एक हात वरती करा, त्या हाताला आहे ना थोडं बेंड करा असं मागे, मागच्या बाजूला, आणि स्वतःला थपथपावा।
हे सगळं आपल्यासाठी 40 मेंबरांसाठी की सगळ्यांनी ही मेहनत केलेली आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांना शाबाशी आहे. तर हेच माझं अभिवादन करून मी इकडे सांगतो आणि सोसायटीनी जे 10 वर्ष जे केलेले आहे पूर्ण त्याला प्रयत्न केलेले आहेत त्यासाठी परत मी त्यांना ऑल द बेस्ट विशेष करतो आणि ह्याबरोबर संपवतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद खूप खूप. तुम्हाला विनंती करतो तुम्ही स्टेजवरती थांबा, कारण की नयन देडिया सर जे मॅनेजिंग डायरेक्टर आहे त्यांच्या हस्ते सोसायटीला स्मृतिचिन्ह देऊन एक सत्कार होणार आहे. मी विनंती करतो चंद्रकांत सरांना, चंद्रकांत सर, राऊत सर, सावंत सर, रजानी सर आणि बाकीचे मेंबर्स कृपया करून तुम्ही स्टेजवरती या. सोसायटीसाठी खूपच प्राऊड मुवमेंट आहे हा. राष्ट्रवादीचे मॅनेजिंग डायरेक्टर नयन देडिया यांच्या हस्ते सोसायटीला स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन नाव प्रकट केलं जातं. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे, जोरदार. मान्यवरांचे खूप खूप आभार. नयन सरांना मी स्थानापन्न व्हायची इच्छा व्यक्त करतो. पण सोसायटी मेंबर्स तुम्ही कृपया करून वरतीच थांबायचं आहे तुमच्या हस्ते, कारण की जे प्रोफेशनल आहेत त्यांचे देखील आभार प्रकट होणार आहेत. प्रथम मी बोलू इच्छितो उदय कनाडिया, प्रोजेक्ट आर्किटेक्ट उदय कनाडिया. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. माझं नाव घेतल्या सोसायटीतर्फे स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा आभार. त्याच्यानंतर हेमंत कंकरिया, प्रोजेक्ट आर्किटेक्ट हेमंत कंकरिया. त्यानंतर मेहुल शहा, RCC कन्सल्टंट मेहुल शहा उपस्थित असतील. लीगल कन्सल्टंट देवांग मेहता उपस्थित आहेत. डिमॉलिशन कॉन्ट्रॅक्टर मुन्नालाल गुप्ता त्यांनी कृपया करून स्टेजवरती यायचंय, नाही आलेत. साउथ चौधरी, पाइलिंग कॉन्ट्रैक्टर साउथ चौधरी, कृपया करके स्टेज पर आइए. राजेश बारडे, फाइलिंग कॉन्ट्रॅक्टर राजेश बारडे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया करून स्टेजवरती यायचंय. तर बाकीचे उपस्थित नाहीयेत मंडळी, काही हरकत नाहीये. मुआज चौधरी, इथं जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्यांच्यासाठी, जोरदार.
फायलिंग कॉन्ट्रॅक्टर फायलिंग कॉन्ट्रॅक्टर मोहज चौधरी यांचं पुष्पगुच्छ देऊन सोसायटीतर्फे खूप खूप आभार. आणि त्यानंतर आता खास आकर्षित असं सोहळा म्हणजे केक कटिंग होणार आहे आपल्या सगळ्यांसमोर. पण केक कटिंग होणार आहे. मी विनंती करतो की केक कृपया करून बंदोबस्त करा स्टेजवर आणण्याचा. तोपर्यंत जे खास 3 आकर्षक आहेत त्यांचं देखील स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं असं मी सोसायटीनं विनंती करतो. मी ज्यांची नावं घेईल त्यांनी कृपया करून स्टेजवरती यायचं आहे. सर्वप्रथम तुषार डोळस तुम्ही कृपया करून स्टेजवरती यायचं आहे. जाना ही पड़ेगा इतनी अच्छी है जो आपने कविता लिखी थी सोसाइटी के लिए. वो कविता के लिए कृपया सोसायटी मी विनंती करतो तुषार डोळस असं नका करू. तुमची खूप मेहनत आहे या कार्यक्रमामध्ये. कारण की चालेल हरकत नाही आहे. खूप लाजीरवाणा स्वभाव आहे त्यांचा पहिल्यापासूनच. मी दुसऱ्यांना रोहन तावडे यांना विनंती करतो. रोहन तावडे कुठे असतील? आमचे हे जे कार्यकर्ते त्यांची नावं घेतो यांना बोलून म्हणजे पुढे येण्यासाठी आवडत नाही, फक्त लपून काम करण्यासाठी आवडतं. आणि कामामध्ये ते ऑलवेज पुढे आहेत. काय हरकत नाही. मी पुढे बोलवतो मजरखानांना विनंती करतो त्यांनी कृपया करून स्टेजवरती यावं आणि स्मृतिचिन्ह घेऊन त्यांचा आभार करावा. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे मजर खानसाठी. जोरदार. जोरदार टाळा झाला पाहिजे. जोरदार. आता मी केक कटिंग साठी सर्वांना सज्ज होण्याची विनंती करतो आणि जे कोणी असतील त्यांनी कृपया करून केक स्टेजवरती घेऊन या. आता 2च मिनिटात केक कटिंग होईल. केक कटिंग होईल त्यानंतर तुम्हा सर्वांसाठी उत्तम भोजनाचा इकडे आयोजन केलेलं आहे, तर कृपया करून त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. युवा कॅटरर्स यांच्याकडून उत्तम भोजन आपल्यासाठी सर्वांसाठी, त्यांनी कृपया करून त्याचा लाभ घ्यावा. केक स्टेजवर आला आहे. केक कटिंगसाठी सगळ्यांनी सज्ज व्हा. म्युझिक कृपया करून रेडी राहा. ब्लास्ट कृपया करून तुम्ही देखील रेडी राहा. ती वेळ आलेली आहे आता केक कटिंगसाठी. या नव्या काळाबरोबर आपण नेहमी पुढे जात असतो, तसं दरवेळी केक कट करण्याची अशी प्रथाही झाली म्हणू शकतो आपण. तर या प्रथेसाठी आपण सुरुवात करूया. केक कटिंगसाठी म्युझिक रेडी. Rave in the White House.
आभार मानतो. माझ्या कर्ज राहिलेलं आहे, हुजूर मॅडम ते सांगते. एकच मिनिट थांबा. चाल मी बोलू का? जसं मी मगाशी बोलले मुंबई बँकेबद्दल आणि मुंबई बँकेच्या सेल्फ रिडेव्हलपमेंट लोनबद्दल, तसंच सोसायटीनेही मुंबई बँकेकडे ॲप्लिकेशन टाकलेली आहे 33 कोटी रुपयाच्या लोनसाठी, सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्ट लोनसाठी. आणि त्यासाठी आम्हाला भरपूर सपोर्ट दिला आहे उदय दळवी सरांनी. ते मुंबई बँकेचे जनरल मॅनेजर आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट टीम, सेल्फ रिडेव्हलपमेंट सेल्फ आणि सेल आणि मुंबई बँकेचे एंटायर जे सेल्फ रिडेव्हलपमेंट लीड करतात ते आमचे उदय दळवी सर आज आमच्याबरोबर इथे आहेत. मी त्यांना रिक्वेस्ट करीन सर जरा या, एक पुष्पगुच्छ सोसायटी देतील आणि 2 शब्द जरा बोला, आम्हाला अजून प्रोत्साहन द्या सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी. सर तुम्ही त्यांना फक्त द्या. Please rave in the White House. नमस्कार. जास्त वेळ घेत नाही कारण बरेच जणांचा मार्गदर्शन लावलेलं आहे. मुंबई जिल्हा बँकेमध्ये मी सेल्फ रिडेव्हलपमेंटचा इन्चार्ज म्हणून काम केलं आहे. बरीच वर्ष हे पॉलिसी फ्रेम करण्यापासून ते ॲक्च्युअल लोन डिस्बर्समेंटपर्यंत बऱ्याच स्तरावर काम केलं आहे. टफकॉन निर्माण हे बँकच्या पॅनलवरचीच एक नोडल एजन्सी आहे. ही पॉलिसी फ्रेम करण्यामध्ये त्यांचाही खूप मोठा हात आहे. आणि आज तुम्ही निर्णय घेऊन जर इथपर्यंत तुम्ही पोहोचलात तर मुंबई बँकेमध्ये जसे बऱ्याच सल्लागारांनी जसं आम्हाला सहाय्य केलं आहे तुमच्यासाठी चांगली पॉलिसी बनवायची, त्याच्यामध्ये टफकॉन निर्माणचे गायतोंडे साहेब असतील, रेडिया साहेब असतील, नुपूर मॅडम असतील, सगळ्यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचे मी आभार मानतो. आपल्या संस्थेचा प्रोजेक्टचं जे प्रपोजल बँकेकडे प्राप्त झालेलं आहे त्याच्यावर स्क्रुटिनी आपली चालू आहे आणि लवकरच आपलं कर्ज, अंतिम कर्ज मंजुरीसाठी आपला प्रस्ताव संचालक मंडळ सभेपुढे जाईल. माननीय दरेकर साहेब आणि सिद्धार्थ कांबळे साहेब व्हाईस चेअरमन, संचालक आमचे पवार साहेब येऊन गेलेत. त्याच्यामुळे त्यांच्या उपस्थितीत त्यांनी सुद्धा आपल्याला ॲश्युअर केलेलं आहे. त्याच्यामुळे एकदा तुमचं कर्ज सँक्शन झाल्याच्या नंतर जसं मगाशी नुपूर मॅडम म्हणाल्या की सभासदांनी कुठलीही काळजी करायची गरज नाही. तुम्ही सर्वांनी, पदाधिकाऱ्यांनी, सर्व सभासदांनी, स्पेसिफिकली यंगस्टर्सनी याच्यामध्ये एकत्रित पुढाकार घेऊन आज बिल्डिंग डिमॉलिशपर्यंत तुम्ही जो निर्णय घेतला आहे हा तुमचा निर्णय खरोखर योग्य आहे असेल. यासाठी मुंबई बँकेचं अर्थसहाय्य आपल्याला नक्की मिळेल ही तुम्हाला मी ग्वाही देऊ शकतो मुंबई बँकेच्या वतीने. आणि लवकरच आपला प्रस्ताव मंजूर होऊन आपल्या कामात सुरुवात होऊन बँकेकडनं आपल्याला नियमित वेळेत फायनान्स मिळेल आणि आपला प्रोजेक्ट विहित वेळेपूर्वी पूर्ण होईल अशी मी खात्री मुंबई जिल्हा बँकेतर्फे देऊ शकतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर म्हणजे आभार. थँक्यू सो मच. आता मी उदय कनाड्या सरांना जरा रिक्वेस्ट करीन स्टेजवर यावे. त्यांचा आज वाढदिवस आहे म्हणून हे छोटं सरप्राईज आमच्यातर्फे त्यांच्यासाठी. आप जियो हजारों साल और उसमें बनाओ बिल्डिंग हजारों बार बार. म्यूजिक प्लीज.
पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे, जोरदार. सरांना पुन्हा एकदा बर्थडेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सोसायटी मेंबर जे उभे आहेत वरती त्यांना देखील खूप खूप धन्यवाद. खूपच छान आणि सुंदर असा सोहळा इकडे पार पडलेला आहे. तर पुन्हा एकदा इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे खूप खूप आभार की तुम्ही या क्षणांचे मानकरी झालात आणि साक्षीदार झालात या बदलावाचा. आणि सोसायटीतर्फे मी पुन्हा एकदा तुमचं खूप खूप आभार प्रकट करतो. तसेच तुमच्यासाठी युवा कॅटरर्स यांच्याकडून खूप उत्तम अशी खाण्याची सोय केलेली आहे, बरोबर. तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. आणि इथे आल्यानंतर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं मी नाही जाहीर करत. 2 मिनटं थांबा, काहीतरी बोलत आहे. ओके, सोसायटी मेंबर्स जे आहेत त्यांचं ॲग्रीमेंट डिस्ट्रीब्यूट होणार आहे. तर स्टेजच्या उजव्या बाजूला कृपया करून सोसायटी मेंबर्सनी येऊन खूप ॲग्रीमेंट घ्यायचे आहेत. खूप आदराची गोष्ट आहे, खूप सन्मानाची गोष्ट आहे. कृपया करून सर्व मेंबर्सना विनंती आहे की त्यांनी त्यांचं ॲग्रीमेंट कृपया करून स्टेजच्या उजव्या बाजूला येऊन मजार सरांकडून कलेक्ट करावे. पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. खूप मजा आली, खूप छान ऑडियन्स आहे. सोसायटीला देखील पुन्हा एकदा धन्यवाद. मला इथे बोलवण्यासाठी तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद.